हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाखवा. तर आज आपण चाललेलो आहोत गणपती दर्शनाला पादव्याच्या. तर गाईज 4-5 गावामध्ये आपण जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा. पूर्ण गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा. किरा माते की जय, आई माऊलीचा. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत प्रवासाला. आपण पाहू शकता कोण कोण आहेत गाडीमध्ये. दाखवतो सगळ्यांना. गाईज आता आम्ही बापगाव नाक्यावर आहोत. इथं आम्ही राईड घेऊन आता कल्याण दिशेने जाणार आहोत. गाईज आता आमचा एरिया देखील डेव्हलप होत चाललेला आहे. आपण पाहू शकता सर्व सुविधा आमच्याकडे पण आहेत. काही जण पहिले बोलत होते चौदरपाऱ्याला पोरी देऊ नका, चौदरपाऱ्याला पोरी देऊ नका. पण आता 30 लोकांना आमच्या गावात कामाला येतात. बोलायचा उद्देश एकच आहे की कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये. हेही दिवस जातील. गाईज आम्ही प्रॉपर आता कल्याण सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे. भिवंडी सिटीमधून फक्त आम्हाला 2-3 किलोमीटरवर कल्याण सिटी लागते. तर गाईज आम्ही चाललेलो आहोत आज गणरायाच्या दर्शनाला. तर काहीतरी मिष्टान्न म्हणून गोड पदार्थ काहीतरी घ्यायला लागते देवाला. तर आता आपण डायरेक्टली जाणार आहोत डीमार्टला, जो गांधारी एरियामध्ये आहे डीमार्ट. तिथे आपण आता जाणार आहोत. कल्याण डीमार्ट पार्किंगला आपण आता एंट्री केलेली आहे. आणि लगेच आपण आता गाडी आतमध्ये पार्किंगला लावूया. चला गाईज आता लगेचच जातो डीमार्ट मध्ये आणि काय भेटतं बघूया. आणि दीपाली वगैरे गाडीमध्येच राहतील. काय घ्यायचं गाईज फायनली आपण चॉईस केली ही सोनपापडी गणरायासाठी. तर पटापट भरभर केली ट्रॉलीमध्ये द्या. गाईज फायनली आपण सोनपापडी घेतलेली आहे. तर गाईज फायनली आपण डीमार्टमध्ये सोनपापडी घेतलेली आहे. आणि आता आपण रस्ता धरलेला आहे तो आता पिंपलास कोलीवाड्याचा. पाऊस पण भरपूर आहे. गाईज आता आपण CNG पंपावर आलो आहोत. पहिला CNG भरून घेऊ. यो भूक लागली का? थांब आता आणला गेल्या मम्मी खाऊ. हा का? काय खाशील? खाशील का पिशील?
काय खाशील? थंडा पिशील? मग काय खाशील? वडापाव गेले आणून. गाईज लाईन इथे कधी पण आलात ना तुम्ही वाडेघर पंपावर, CNG पंपावर या, इथे लाईन तुम्हाला भेटणार. पण CNG पण बऱ्यापैकी असते इथे, चांगली असते का तर ऑनलाईन असल्यामुळे पेशर चांगला असतो इथे. दीपाली गेले आता वडापाव आणला. पहिला वडापाव पण आता खावाचा का तर भूक पण लागली जरा. चला गाईज आता CNG भरून घेऊया. गाईज दीपाली काहीतरी नाश्ता आणलेला आहे आता, तो आता खाऊन घेऊया. गाईज नेव्हीची पाणडुबी आपण पाहू शकता, जे आपल्या कल्याण मंदिरामध्ये आहे. भजीपाव खायला चालू मध्ये जाता, रनिंग मध्ये भजीपाव खातो. गाईज समोर आपण पाहत आहात दुर्गाडी फोर्ट हा आपला आरमाराचा, शिवकालीन आरमाराचा आपला केंद्रबिंदू आहे. इथूनच आपल्या आगरी कोल्यांच्या आरमाराला सुरुवात झाली होती, म्हणजेच आजचा नेव्ही. तर गाईज आपण लोकेशन पाहू शकता हा कल्याण परिसराचा. गाईज जो कोणगाव रस्ता आहे ना, कोणगाव रस्ता बायपास, ही ट्रॉफिकची समस्या कधी सुटेल काय माहिती, भरपूर अशी ट्रॉफिक असते इथे. गाईज पाहू शकता हा पिंपलास कोलीवाड्याचा बंदर. इथूनच म्हणजेच आपल्या चॅनेलला इथनंच सुरुवात झाली होती. तर गाईज प्रथमतः व्हिडिओ आपण इथनंच शूट केली होती डान्सची. गाईज पिंपलास कोलीवाड्यामध्ये आत्याकडे दर्शनाला आलो होतो आणि देवाचं दर्शन देखील झालेलं आहे. सुबक अशी मूर्ती आहे गणरायाची, आई आहे आपण पाहू शकता, आणि अतुल पण आहे. तर गाईज मस्त असं दर्शन झालेलं आहे. तर गाईज आपण पिंपलास कोलीवाड्यामध्येच छोट्या बहिणीकडे आता दर्शन घेणार आहोत, आणि आपण पाहू शकता सुबक अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि आपण देवाचं दर्शन देखील घेतलेलं आहे. दर्शन वगैरे घेऊन देवाचं आणि सर्वांची भेट घेऊन फरार वगैरे केलेला आहे. आपण पाहू शकता भाऊजी वगैरे आहेत, छोटे भाऊजी आहेत, ते आई आहे. गाईज ही आमची छोटी बहीण आहे पिंपलास कोलीवाड्याला, आणि त्यांच्याकडे देखील आपण दर्शन झालेलं आहे आणि लगेच आता आपण निघतो आता. गाईज आता आम्ही पिंपलास गावावरून निघालेलो आहोत. आता आपण सोनाले गाव, जे गणेश भाऊ आहेत मच्छीवाले, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत आता. गाईज रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे पिंपलास गावावरून क्रॉसिंग नाही आहे, तर आपल्याला ओवली गाव आहे ना, तिथनं आपल्याला क्रॉसिंग घ्यायची आहे. बघा तिथनं क्रॉसिंग आहे आता ओवली गावावरून. पूर्ण रस्त्याची कामं इकडे चालू आहेत.
काही समोर ट्रॉफिक पाहू शकता, किती ट्रॉफिक आहे. पूर्ण रस्त्याची कामं चालू आहे तिकडे. गाईज आता आपण पोचणार आहोत सोनाले गावामध्ये गणेश भाऊंकडे. गाईज आपण आता सोनाले गावामध्ये एंट्री केलेली आहे. आईज गणेश भाऊ पाटील जे सोनाले गावचे मच्छीवाले आहेत त्यांच्याकडे देखील आपलं दर्शन झालेलं आहे. आणि सुबक अशी मूर्ती आहे गणरायाची, एकदम मस्त असा डेकोरेशन पाहू शकता गणरायाला. गाईज आपण आता सोनाले गावामध्ये आहोत आणि भाऊ कुठेतरी गणेश भाऊ दर्शनासाठी गेलेले आहेत. तर आजी आहे आणि एकदम उत्तम प्रतीचा असा देखावा आपण पाहू शकता. आणि गणरायाची सुबक मूर्ती आणि देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत भावाल्याला आत्याकडे दर्शनाला. मोठी ताई आणि भाऊजी देखील आहेत आता सोबतीला. गाईज शिवनगर लोणाड जो रस्ता बघाल ना तुम्ही, एकदम डॅमेज झालेला आहे. एकदम म्हणजे खड्ड्यात रस्त्यात खड्डा, काहीच समजत नाही आहे. मी ओरका चालू होता का गाडी चालू होता काहीच समजत नाही. बघा तुम्हीच बघा आता. शिवनगर भिवंडी ते लोणाड रस्त्याची दुर्दशा बघा. आई आता आम्ही पोचलेलो आहोत आत्याकडे भावाले गावाला. आणि सुबक अशी गणरायाची मूर्ती आपण पाहू शकता. देवाचं दर्शन वगैरे आम्ही घेताना आता. कल्याणला गेले ते. गाईज आत्याकडे देखील भावाला दर्शन झालेलं आहे. मामा पाहू शकता आपण, दादा पण आहेत. गाईज आत्या पाहू शकता आपण. तर गाईज आता आम्ही भावाले गावातून म्हणजे आत्याकडून आम्ही निघालेलो आहोत आता गणपती दर्शन करून. आणि लगेच आता आपण सांगोडे गावाला जाऊया छोट्या बहिणीकडे. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा कसं काय आता जातो, कसं रस्ता आहे काय आहे ते आपल्याला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गाईज PCI आणि वासुंदरीच्या मधला म्हणजेच सांगोड्याला जायचा रस्ता आहे हा. भरपूर असा खड्डे
भरपूर असा खराब झाला रस्ता. बरोबर बनवावा लागेल. देख रे मामा. काय काय दिसत नाही बरं. आता आम्ही पोचलेलो आहोत कल्याण तालुक्यातील कोंढेरी गावामध्ये. आपण पाहू शकता कोंढेरी गाव. कोंढेरी आणि सांगोड्याच्या जो मधला जो पॅच आहे, रस्ता आहे, एकदम उत्तम प्रतीचा रस्ता आता बनलेला आहे. गेल्या वर्षी गाईचं एकदम खड्ड्यान रस्त्याने खड्डा होता. तर गाईचं यावेळेला एकदम मस्त असा आपली व्हिडिओ पण बघितली असेल लोकांनी, पण एकदम मस्त असा प्रतीचा रस्ता आपण पाहू शकता. या वर्षाला आपल्याला गणपतीला जायला भेटलेला आहे. खूप धन्यवाद महाराष्ट्र शासनाचं. गाईज सांगोडे गावामध्ये आता आपण नुकतीच एंट्री करणार आहोत. आपण कमानी पाहू शकता गावाची, आणि आपण एंट्री केलेली आहे सांगोडे गावामध्ये कल्याण तालुका. गाईज नाखवा पण आपल्याला भेटले सांगोडे कोलीवाड्याला. हा, नाखवा गौर घेऊन आले होते. तर चला आता या. गाईज पाहू शकता कसा ग्लासांचा डेकोरेशन, इको फ्रेंडली. छोट्या बहिणीकडे म्हणजेच सांगोडे गावाला आता आपलं दर्शन झालेलं आहे बहिणीकडे. तर गाईज या आता जेवायला नाही झाली, जेवण करून जा, जेवण करून जा. आता वाजले गाईज जेवण करतो. अजून आपल्याला अटाली कोलीवाड्याला पण जायचं आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. तर या तर गाईज आता माधुरीकडे पण दर्शन झालेलं आहे देवाचा, आणि आता आपण लगेचच निघूया आता अटालीला, अटाली कोलीवाड्याला. गाईज नवीन कन्स्ट्रक्शनचा रोड आहे, हा ब्रिज आहे पूर्ण. आता अडाली गाडी. आता तीन लेफ्ट सांगली ना देवाला. शॉर्टकट मारण्याच्या नादात पण असा कच्चा रस्त्याने जावं लागलं. आपण पाहू शकता किती रस्ता कच्चा आहे. हा शॉर्टकट मारण्याच्या नादात आम्ही या रस्त्यातून आलो. काहीच आता आम्ही पोचलो आहोत अटाली कोलीवाड्यामध्ये. आता चाललेलो आहोत मामाकडे. बघूया कसं होतं दर्शन. बाकी सगळे येऊन गेली. गाईज या जेवाला परत मामाचा आहे का बघा.
तर मग आम्ही जा तर जेवणच करून जा. हे बघ आवरा आहे का आता कुठे जेवायचं मला ते समजा नाही बसवलं चांगल्यानं जेवायला. तर गाईच दर्शन वगैरे झालेलं आहे सर्वत्र. आता आम्ही आटाली कोळीवाड्यामध्ये आहोत. तर पूर्ण भादव्याचा आमचा जो गणेशोत्सव आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आपल्याला कसा वाटला आमचा व्लॉग याबद्दल निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोळीवाड्याचा नाखवा. दरवर्षाच्या वर्षाला काकांचं योगदान असतं. आपण पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण कोळीवाड्यामध्ये ते टी शर्ट रूपी देवाची सेवा करत असतात. तर गाईज ही फ्रंट बाजू आहे गणपती बाप्पा मोरया शिवनगर चौदरपाडा. आणि बॅक साईड आपण पाहू शकता ही बॅक साईड आहे. सौजन्य श्री लक्ष्मण दादू भंडारी माननीय सरपंच लोणार शिवनगर. तर गाईज प्रत्येक वर्षाला काकांची सेवा असते पूर्ण कोळीवाड्यामध्ये असते. बिट्या डॉन पण आहे तिकडे छोट्या डॉन आहे.